तर सिलेंडरच्या दरवाढीचा हॉटेल आणि केटरिंग व्यवसायावर काय परिणाम होतोय ते बघूया. अगदी कठीण झालंय, कारण आता अशी परिस्थिती आहे, ऑलरेडी 2 महिन्यापासून गॅसचं जे काही रोटेशन आहे ते तर मध्ये बंदच होतं. आम्ही सगळं चुलीवरतीच बनवतो. अजूनही भरपूरशा आमच्याकडे चुलीच आहे. फक्त फ्राय पॅनसाठी ज्या काही थोड्याफार आता टाक्या येतात आहे त्या वापरून, पण त्या पण आता कॉस्टली झाल्या आहे. आणि आजच्या न्यूजला डायरेक्ट 1,000 रुपये प्लस होतात आहे. म्हणजे एक तर हॉटेल इंडस्ट्री ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण हा डिपेंडिंग धंदा आहे. एवढी माणसं घेऊन चालणं आहे, कस्टमरला पण परवडलं पाहिजे आणि सगळे सामान्य लोकांना पण परवडलं पाहिजे. सरकारकडे एक तर यांनी आज 60% वाढवलंय. म्हणजे जो आम्हाला 1950 रुपयाला मिळायचा तो आता 3,000च्या आसपास मिळेल. म्हणजे 60% तुम्ही इन्क्रीज केलंय 1 मेला. मला तर वाटलं होतं आज 1 एप्रिल काय एप्रिल फुल केलं काय सरकारने, पण ते काहीच विषय नाही. आता यांनी वाढवलंय ते कशासाठी वाढवलंय ना, आपल्या इथे युद्ध नाहीये, काहीच विषयच नाहीये, तर तुम्ही इथलं वाढवण्याचा काय प्रश्न आहे. यांनी सरकारने या गोष्टीचा विचार करावा. सामान्य लोकांना याचा परिणाम होणार आहे. हे बघा, मी व्यवसाय करतो म्हणजे काय, मी खिशातनं टाकून मी तोटा सहन करून काही करणार नाही. याचा परिणाम काय होईल, कस्टमरवर होईल. जो एंड ग्राहक आहे त्याला तर 100% याचा परिणाम होणार आहे.